गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. श्री क्षेत्र वलखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात. भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. येथे सालाबद्धप्रमाणे सुरू झालेल्या या रामनवमी ते हनुमान जयंती या काळामध्ये होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळी 7 वाजता ग्रामस्थांच्या हस्ते वीणा पूजन व कलश पूजन, मूर्तीपूजन, ध्वजपूजन, टाळ मृदुंग, वीणा, हार्मोनियम पूजन होऊन नामयज्ञास सुरुवात झाली आहे. दैनंदिन कार्यक्रमात पहाटे 4 ते 6 वाजता काकडा भजन, सकाळी 8 ते 11 वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 वाजता गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 वाजता हरिपाठ, रात्री 9 ते 11 वाजता हरिकीर्तन होत आहे. येथे शनिवारी दिनांक 5 रोजी या सप्ताहात पहिल्या दिवसाचं कीर्तन सेवा हरिभक्त परायण दिगंबर महाराज शार्दूल आळंदी यांनी अतिशय चांगली सेवा करून सर्वांना ज्ञानामृत पाजले. त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते. मनुष्य बाजूला ठेवला तर 83,90,999 योनी या भोग योनी आहेत. काय आहेत? त्या बाकीच्या जन्मांमध्ये फक्त भोग भोगण्याचं ज्ञान, ईश्वर प्राप्तीचं ज्ञान त्यांना. पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम ज्ञान नाही, हे ज्ञान फक्त मनुष्याला आहे. ईश्वर प्राप्तीचं ज्ञान फक्त कोणाला आहे? मनुष्याला ईश्वर प्राप्तीचं ज्ञान आहे, मात्र ते त्याला विस्मरण झाले. जेवढे ग्रंथ आहेत, जेवढे उपनिषद आहेत, जेवढे संत आहेत, हे सगळे उपदेश कोणाला करतात किंवा कोणाला विनंती करतात? तर मनुष्याला करतात. तुमच्या गावात असं कधी झालेलं आहे का? 10 बैल एकत्र आले आणि ठरवलं की आपल्या गावात सप्ताह करायचं. बैल कधी एकत्र आले का? येतात ते एकत्र माणसे येतात, कारण पशुआदिकांना ज्ञान नाही. थोडक्यात आता काय होतं, मला एक शास्त्र सांगायची सवय आणि बरं का एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, वलखेड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.